फुटीनंतरही भद्रावतीत शिवसेनेचा गड अभेद्य। नगराध्यक्षपदी सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी। 29 पैकी सेनेचे 12 उमेदवार विजयी। भाजप बॅकफुटवर। शिवसेनेच्या फुटीनंतरही भद्रावती नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखीत आपला सत्तेचा गड शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे। शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी हे 829 मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत। काँग्रेसचे सुनील नामोजवार दुसऱ्या तर भाजपचे अनिल धानोरकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले। भाजप या निवडणुकीत पुरता अपयशी ठरला आहे। नगर परिषदेच्या 29 जागांपैकी 12 जागी शिवसेना शिंदे गटाचे, 6 जागी काँग्रेसचे, वंचितचे 4 जागी, भाजपचे 2 जागी, उमाठा 2 जागी, बीएसपी 1 जागी, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागी तर 1 जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे। हा निकाल बघता भद्रावती शहरात शिवसेनेचेच वर्चस्व अबाधित असल्याचे दिसून येत आहे। आजपर्यंत भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेचे अबाधित वर्चस्व राहिले आहे। मध्यंतरी भद्रावती पालिकेवर प्रशासकाची सत्ता होती। दीर्घ कालावधीनंतर भद्रावती पालिकेची निवडणूक झाल्याने या निवडणुकीबाबत शहरातील मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता होती। मध्यंतरी शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील शिवसेनेची ताकद संपुष्टात येईल असे बऱ्याच जाणकारांना वाटत होते। याचा फायदा भाजपला होईल असे जाणकारांना प्रथम दर्शनी वाटत होते। शिवसेनेच्या फुटीचा पाहिजे तसा फायदा भाजपला घेता आला नाही। या निवडणुकीत शहरातील मतदार शिवसेना शिंदे गटाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। याचे फलित म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेला पालिकेवर आपली सत्ता अबाधित ठेवता आली। सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाला 15 मॅजिक फिगरची आवश्यकता आहे। ती त्यांना सहजपणे प्राप्त करता येईल। शिवसेनेच्या यशाच्या वाट्यात जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या कुशल नेतृत्वाचा वाटा आहे।